मी सर्वांना विनंती करतो, इफ लेट अस ऑल ओपन आवर बायबल्स टू द बुक ऑफ क्रॉनिकल्स. आपण सर्वजण दुसरे क्रॉनिकल्स ह्याचा 7वा अध्याय उघडूया. लेट अस ऑल ओपन दुसरे इतिहास ह्याचा 7वा अध्याय, आणि आपण काही वचनं त्याच्यातनं वाचूया. मी सर्वांसाठी 7वा अध्यायामधून 12 ते 16 वचन वाचत आहे. दुसरे क्रॉनिकल्स ह्याचा 7वा अध्याय आणि 12 ते 16 वचन आपण सर्वजण वाचूया. आणि रात्री यहोवा शल्मोनाला प्रगट झाला आणि त्याला म्हणाला, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि मी हे स्थान माझ्यासाठी यज्ञाचे घर म्हणून निवडले आहे. पाऊस पडू नये म्हणून मी जर आकाशे बंद केली किंवा भूमीचे पीक खाऊन टाकायला मी जर टोळास आज्ञा केली, किंवा मी जर आपल्या लोकांमध्ये मरी पाठवली आणि ज्यांना माझे नाव ठेवले आहे ते माझे लोक जर नम्र होतील व प्रार्थना करतील व माझे मुख शोधतील व आपले दुष्ट मार्ग सोडतील, तर मी आकाशातून ऐकेन व त्यांचे पापांची क्षमा करीन व त्यांच्या देशाला बरे करीन. आता या स्थानात केलेल्या प्रार्थनेकडे माझे डोळे उघडे व माझे कान लागले राहतील. आणि आता मी हे घर निवडून येथे माझे नाव सर्व काळ असावे म्हणून पवित्र केलेले आहे, आणि येथे माझे डोळे व माझे चित्त नित्य लागतील. लास्ट इयर ज्या वेळेला जवळजवळ मार्च आणि एप्रिलच्या आसपास ज्या वेळेला पॅन्डेमिक सुरू झालं होतं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी लॉकडाऊन सुरू झालं होतं, तर वी हॅड ऑब्झर्व की मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्या सर्वांना हा जो मेसेज आहे ना, हा सर्क्युलेट होत होता. इनफॅक्ट इफ यू रिमेंबर, इवन इन आर व्हॉट्सॲप ग्रुप आपण मीच इनफॅक्ट हा मेसेज जो होता हा शेअर केला होता, की कसं ह्या वेळेला देवानी प्रत्येक माणसाला काय त्याची इच्छा आहे की त्यांनी कसं देवाकडे यावं, प्रार्थना करावी, कारण देवानी शल्मोनाच्या प्रार्थनेचं उत्तर इथं दिलेलं आहे. हेच आपण शास्त्रभाग आपल्याला, इफ यू रिमेंबर, दिस इज वन ऑफ द मोस्ट फेमस अँड मोस्ट स्प्रेड गॉस्पल्स किंवा बायबल वर्सेस इन द लास्ट इयर, आणि जी अजूनही चालत आहे. पण आपण ज्या वेळेला ह्या उत्तरेकडे लक्ष देतो तर आपण हे पाहतो की देवानी इथं त्यांना उत्तर दिलेलं आहे किंवा शल्मोनाला उत्तर दिलेलं आहे. बट हाऊ मेनी ऑफ अस नो व्हॉट प्रेयर डिड सॉलोमन प्रे? शल्मोनानी एक्झॅक्टली प्रार्थना कुठली केली आहे हे आपल्याला माहीत आहे का? दिस इज व्हॉट वी नीड टू फोकस, वी नीड टू अंडरस्टँड. जर आपल्यापैकी सर्वांनी हा जर शास्त्रभाग किंवा हे जर पुस्तक आपण वाचलं असेल तर यू नो दॅट इथं कशाबद्दल सांगितलं जाते, तर देवाच्या मंडपाबद्दल किंवा देवाच्या मंदिराबद्दल इथं ॲक्च्युली सांगितलं जाते, की जसं शल्मोनानी त्याचं मंदिर बांधलेलं आहे, पूर्ण झालेलं आहे आता ते, आणि कशा प्रकारे तो आता देवाकडे त्याच्या मंदिरासाठी डेडिकेशनसाठी तो प्रार्थना करत आहे. ही इज प्रेइंग टू द लॉर्ड दॅट यू मे डेडिकेट दिस टेम्पल, आणि इथून तुझी सेवा आतापासून सुरू होऊ दे. आता आपण पाहूया की तो 5व्या अध्यायामध्ये नेमकी तो कशी प्रार्थना करतो. इफ यू ऑब्झर्व की त्यांनी 5व्या अध्यायामध्ये जी प्रार्थना केली आहे ती कशा प्रकारे केली होती, तर ज्या वेळेला त्यांनी ॲक्च्युली मंदिर बांधलं होतं ना, इन द 5th चॅप्टर यू सी द मॅजेस्टिक टेम्पल, जे देवाचं मंदिर होतं ते बांधण्यात आलं होतं, ते कम्प्लीट झालं होतं, ते बांधून कम्प्लीट झालं होतं, आणि देवाचा जो कराराचा जो कोश आहे, ओके, द आर्क ऑफ द टेम्पल वॉज पुट इनसाइड द मोस्ट होली प्लेस. मंदिरामध्ये पुन्हा एकदा देवाचा कराराचा कोश तिथं ठेवण्यात आला होता, आणि तो कशा प्रकारे नेला होता माहिती का? इट हॅड गॉन थ्रू द होली प्लेस अँड इट हॅड एंटर्ड द मोस्ट होली प्लेस. आणि हे होत असताना आपण हे पाहतो की त्या ठिकाणी ॲक्च्युली खूप मोठा सेलिब्रेशन होत होतं किंवा खूप मोठ्या रीतीने तिथं तुतारी वाजत होते. इनफॅक्ट इट सेज, आपण जर पाहिलं 5वा अध्याय 12 वचनामध्ये असं लिहिलंय की, आणि लेवी ही जे गात होते ते सर्व म्हणजे आसाफ, हेमान व यदुथून आपल्या बावांसुद्धा पांढरी बारीक सुताची वस्त्रे ल्यालेले, झांजा, सतारी व वीणा वाजवीत वेदीच्या पूर्वेकडे उभे राहिले, आणि त्यांच्याबरोबर 120 याजक
करणे वाजवीत होते. असं म्हणलेलं आहे की तिथं लेवी होते, वेगवेगळ्या प्रकारचे जे महत्त्वाचे जे लोक होते आणि त्याचबरोबर देअर वर 120 प्रीस्ट्स, 120 याजक जे एकाच वेळेला काय करत होते तर करणे वाजवत होते. दे वर ब्लोइंग द ट्रम्पेट्स. कॅन यू इमॅजिन हाऊ लाऊड दॅट वुड बी? अशा प्रकारे ज्यावेळेला कराराचा कोश आतमध्ये चालला होता, तर अशा प्रकारे करणे वाजवत होते. आणि एवढंच नाही तर असं म्हणलेलं आहे पुढे जाऊन अजून 100 आणि कित्येक लोक तर ॲक्चुअली मोठमोठ्या आवाजाने देवाची स्तुती गात होते. ते गायत होते आणि ते देवाची स्तुती करत होते. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू इज दिस इज हाऊ द ग्लोरी ऑफ द लॉर्ड हॅड एंटर्ड. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला ते आत कराराचा कोश नेल्यानंतर आपण पाहतो की देर इज समथिंग दॅट अनयुज्युअल दॅट हॅपन. त्या ठिकाणी आपण पाहतो की देवाचं जे गौरव आहे किंवा देवाचा जो प्रेझेन्स आहे तो तिथं एका ढगाच्या रूपामध्ये किंवा एका क्लाउडच्या रूपामध्ये तिथं उतरून आलेला होता. इट वॉज अ डार्क थिक क्लाउड. ॲक्च्युली असं म्हणतात द रिझन दिस इज थिक इट इज बिकॉज तो ऑलमोस्ट तुम्ही स्पर्श करू शकत होता. ऑलमोस्ट इट वॉज ऑलमोस्ट टँजिबल. जे देवाचा प्रेझेन्स ज्या ठिकाणी उतरून आला होता ना, तशा प्रकारे देवाचा प्रेझेन्स तिथं उतरून आल्यानंतर हे त्या लोकांना तिथं त्याचं गौरव जे आहे तिथं प्रगट झालं होतं. आता आपण काय पाहते, लेट अस रिमेंबर व्हॉट वी आर ट्राइंग टू स्टडी. टुडे वी आर ट्राइंग टू स्टडी की देवानी जे शल्मोनाला जे उत्तर दिलं होतं दुसरे क्रॉनिकल्स याचा 7वा अध्याय आणि 11 वचनापासून पुढं, तर नेमकी शल्मोनाने प्रार्थना कुठली केली होती ज्याचं उत्तर देव देतोय. आपण सर्वांनी ते व्हॉट्सअपवर फॉरवर्ड तर केलं किंवा ते वाचलं भरपूर वेळा आहे, पण नेमकी शल्मोन राजा प्रार्थना कशाबद्दल करत आहे? तर त्याची प्रार्थनेची जी सुरुवात आहे ना, त्याची प्रार्थनेची सुरुवात असताना आपण जर पाहिलं तर असं म्हणलेलं आहे की तो काय करतो, तर तो देवाकडे जातो आणि देवाकडे जाऊन तो प्रार्थना करतो. आणि ज्या वेळेला प्रार्थना करत आहे तर 6वे अध्याय जर आपण पाहिलं, दुसरे क्रॉनिकल 6वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या दुसऱ्या वचनामध्ये हे आपण पाहतो की देवाचं गौरव उतरून आलेलं आहे. आणि ज्या वेळेला तो तिथं सर्वांसमोर तो उभा आहे त्यावेळेला तो काय करत आहे, तो प्रार्थना करत आहे. आपण पाहूया की तो प्रार्थना ज्या वेळेला करतो तर 5व्या आणि 6व्या वचनामध्ये, दुसरे क्रॉनिकल 6वा अध्याय 5व्या आणि 6व्या वचनामध्ये तो काय म्हणतो एक्झॅक्टली, देव तिथं काय म्हणतो ह्या लोकांना, किंवा शल्मोन काय देवाचे बोल जे आहेत ते त्याला आठवण करून देतात. तर तो असं म्हणतो, मी आपले लोक मिसर देशातून काढून आणले, त्या दिवसापासून इस्रायलाच्या सर्व वंशातील कोणतेही नगर माझे नाव तेथे राहावे म्हणून घर बांधण्यासाठी मी निवडले नाही, आणि माझ्या इस्रायल लोकांवर अधिकारी होण्यासाठी कोणी मनुष्यही मी निवडून घेतला नाही. देव काय म्हणतोय, देव म्हणतोय की पूर्वी ज्या वेळेला मी माझ्या लोकांबरोबर होतो तर मी कधीच असं केलं नाही की मी त्या लोकांनी त्या लोकांना काय केलंय, मी ही सांगितलं की माझ्यासाठी हे नगर तुम्ही निवडून ठेवा किंवा माझ्यासाठी तुम्ही हा राजा किंवा हा व्यक्ती जो आहे ना हा लीडर म्हणून निवडून ठेवा. गॉड सेड आय नेव्हर डिड दिस. पुढं पण तो म्हणतो, परंतु मी यरुशलेम माझे नाव तेथे असावे म्हणून निवडून घेतले आहे. नाव ही सेज आय डिड नॉट चूज अ सिटी. मी पहिले कधीच निवडून घेतलं नाही, कधीच एक जागा निवडली नाही, पण आता मी यरुशलेम काय करत आहे, मी निवडून घेतलंय. आय हॅव चोजन जेरुसलेम. द लॉर्ड सेज दॅट आय हॅव चोजन जेरुसलेम. आणि पुढे तो म्हणतो, आणि माझ्या इस्रायल लोकांवर असायला मी दाविदाला निवडले आहे. तो त्यांना हे म्हणतो की पहिले मी कधीच कुठली जागा निवडली नाही, स्पेसिफिक माझ्यासाठी ठेवा म्हणून असं म्हटलं नाही, कुठला लीडर मलाच पाहिजे म्हणून असं मी कधी म्हटलं नाही. बट टुडे आय चूज जेरुसलेम अँड डेव्हिड इज गोइंग टू बी माय लीडर. असा तू पहिले बोलला होतास. हे शल्मोन राजा जो आहे ना, तो देवाला त्याचेच बोल पुन्हा एकदा आठवण करून देत आहे. नाव इन दीज वर्ड्स इट इज इंटरेस्टिंग टू सी दॅट लॉर्ड सेज, देव असं म्हणतो की मी पहिले कुठलीच जागा निवडली नव्हती आणि आता मी यरुशलेमेला निवडलेलं आहे. टू बी व्हॉट, कशासाठी निवडलेलं आहे, तर माझं पवित्र स्थान होण्यासाठी, जिथं माझं पवित्र मंदिर जे आहे ना ते तिथं स्थापलं जाईल म्हणून. सो दॅट माय टेम्पल कॅन रिसाइड इन दिस प्लेस. द लॉर्ड चोज जेरुसलेम. म्हणजेच काय, ही इन्व्हेस्टेड इन द लँड, ही अक्वायर्ड द लँड. देवानी काय केलंय, देवानी ते जागा जी आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, ती निवडून घेतली आणि तिथं त्याचं पवित्र मंदिर जे आहे ते स्थापून घेतलं होतं. आता आपण इथं पाहतो की जर आपण पाहिली ही जागा यरुशलेम जी आहे,
तिचं जर एनालॉजी किंवा तिचं जर आपण लागूकरण आपल्या स्वतःच्या जीवनावर जर करून घ्यायचा प्रयत्न केला तर कसं आहे, देवानी हे पूर्ण शरीर, ही पूर्ण जागा जी आहे, एका प्रकारची यरुशलेम, एका प्रकारची भूमी, एका प्रकारची जागा, देवानी ही पूर्णपणे काय केली आहे, एक्वायर करून घेतली आहे. कशाद्वारे? काय प्राइस पे केलं त्यांनी? ही पेड द प्राइस ऑफ द ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट. ही बॉट दिस लँड, ही बॉट यू अँड मी, हे की नाही, खंडणी भरून विकत घेतलंय असं म्हणलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्या रक्ताद्वारे त्यांनी हे पूर्ण शरीर, ही पूर्ण भूमी त्यांनी विकत घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर या पूर्ण भूमीचं जर पाहिलं गेलं तर इन दिस होल बॉडी ही हॅज टर्न्ड इट इनटू अ लिव्हिंग टेम्पल. एक पूर्णपणे एक देवाचं राहायचं स्थान त्यांनी आपल्याला बनवलेलं आहे. ही हॅज मेड अस इनटू हिज लिव्हिंग टेम्पल. एक नवीन जागा, जिथं तो पहिले कधी राहत नव्हता, अशी जागा त्यांनी निर्माण केली आपल्यासाठी. आपल्याला निवडलं त्यांनी. द जेरुसलेम विच इज सपोज टू बी द मोस्ट होली प्लेस, दॅट काइंड ऑफ रिस्पेक्ट अँड ऑनर त्यांनी तुम्हाला व मला देखील दिलेला आहे. वी नीड टू अंडरस्टँड दिस, बरोबर आहे. आणि शलमोन ज्या वेळेला ही प्रार्थना करत आहे, त्यावेळेला तो ही प्रार्थना कशासाठी करत आहे? ताकी आपल्या सर्वांना या गोष्टी समजावं. So that all of us understand that why he is building the temple. What was the importance of the temple? वाचूया आपण 7व्या वचनामध्ये तो काय म्हणतो. तर यहोवा इस्रायलाचा देव याच्या नावासाठी घर बांधावे असे माझा बाप दावीद याच्या मनात होते. पण यहोवाने माझा बाप दावीद याला म्हटले, माझ्या नावासाठी घर बांधायचे तुझ्या मनात होते, तर हे तुझ्या मनात होते म्हणून तू बरे केले. तथापि तुला घर बांधायचे नाही, तर तुझा मुलगा जो तुझ्या पोटचा होईल तो माझ्या नावासाठी घर बांधील. इथं फार एक सुंदर देवानी आपल्याला सांगून दिलं की कसं त्यांनी दाविदाला सांगितलं होतं की तुझी इच्छा आहे, ठीक आहे, बट नाव डेव्हिड, यू आर नॉट गोइंग टू बी द वन हू विल बिल्ड माय टेम्पल. हू विल बिल्ड माय टेम्पल? तर शलमोनाला हे देवानी काय दिलं होतं? हे प्रिव्हिलेज दिलं होतं, हे ऑनर दिलं होतं. एक समजून घेण्यासारखं असं आहे की ज्या वेळेला त्यांनी हे शलमोनाला दिलं, तर दाविदाला देवानी काय दिलं होतं? ऍक्च्युली दाविदाची ही मनातली इच्छा होती की त्यांनी घर बांधावं किंवा देवाचं मंदिर बांधावं. तर दाविदाला देवानी इन रिटर्न काय दिलं होतं? तर दाविदानी काय दिलं होतं? दाविदाला देवानी तो एव्हरलास्टिंग प्रॉमिस दिला होता, दॅट फ्रॉम द रूट ऑफ डेव्हिड देअर विल आउट स्प्रिंग अ न्यू बर्ड, है ना. म्हणजे आपण हे पाहतो की दाविदाच्या घराण्यामध्ये इस्रायलाचा उद्धार करता जो आहे तो जन्माला येणार होता. हे प्रॉमिस जे होतं ते दाविदाला देवाने दिलं होतं, इन्स्टेड ऑफ अलाउइंग हिम टू बिल्ड द टेम्पल. असं नाही की दाविदाला काहीच दिलेलं नाही. ही गेव हिम द मोस्ट अँड द बिगेस्ट प्रॉमिस, एव्हरलास्टिंग डेव्हिडिक किंगडम. आता ज्या वेळेला तो प्रार्थना करतोय, शलमोन ज्या वेळेला प्रार्थना करतोय, तो आपण पाहूया तो कुठून प्रार्थना करतोय, कशी प्रार्थना करतोय, बिकॉज दॅट इज आवर एम टुडे. आज आपल्याला हेच समजून घ्यायचंय. तर आपण वाचूया 6वा अध्याय आणि 12वं आणि 13वं वचन वाचूया. इथं काय म्हटलेलं आहे? आणि त्याने यहोवाच्या वेदीसमोर इस्रायलाच्या सर्व समुदायापुढे उभे राहून आपले हात पसरले, कारण शलमोनाने 5 हात लांब व 5 हात रुंद व 3 हात उंच असा पितळी चौरंग करून अंगणाच्या मध्ये ठेवला होता. एक प्रश्न मला असा इथं पडला, ज्यावेळेला तो असं म्हणलाय की तो कुठंतरी उभा होता. शलमोन राजा जो आहे ना, तो एका पितळीच्या एका चौरंग किंवा एका प्रकारचा प्लॅटफॉर्म जे आहे ना, ते त्यांनी बनवून घेतलं होतं, मेड आउट ऑफ ब्रास, ओके, पितळाचं. आणि हे जेव्हा त्यांनी बनवून घेतलं होतं, असं म्हणलं हे 5 हात लांब 5 हात रुंद होतं आणि 3 हात जे होतं ना हे उंच होतं. इट वॉज अ बिग पोडियम. असं म्हणतात 7 by 7 फीटचं जे आहे ना, इट वॉज अ प्लॅटफॉर्म. आणि त्याचबरोबर इट वॉज ऑलमोस्ट 4 feet हाय. आणि कुठं होतं? तर हे बाहेरच्या अंगणामध्ये होतं, इन द कोर्ट यार्ड ऑफ द टेम्पल. आता तो प्रार्थना कशी करतोय हे पाहूया आपण. तो ज्या वेळेला प्रार्थना करतोय ना, वी नीड टू अंडरस्टँड हाऊ ही प्रे. तो म्हणतो 12 वचनात, आणि त्याने यहोवाच्या वेदीसमोर इस्रायलाच्या सर्व समुदायापुढे उभे राहून आपले हात पसरले. फर्स्ट थिंग ही डिड इज दॅट ही स्टूड अप ऑन दॅट प्लॅटफॉर्म. तो त्या प्लॅटफॉर्मवर वर चढलेला आहे, त्यांनी हात पसरलेले आहे देवासमोर, बरोबर आहे. असं इनफॅक्ट इंग्लिशमध्ये असं लिहिलं की ही स्ट्रेच्ड आउट हिज हँड वाईड. देर आर 2 थिंग्स, देर आर 2 ॲक्शन्स हॅपनिंग. वन इज स्ट्रेचिंग आउट हिज हँड अँड देन स्प्रेडिंग देम वाईड. आपल्याला असं वाटतं की हे एकच ॲक्शन आहे, बट इट इज इम्पॉर्टंट.
to understand ki, stretching their arms out and fully open. It shows complete surrender. आपल्याला हे बऱ्याच वेळेला हे आपण वचनातनं पाहिलेलं आहे, हाऊ ही इज प्रेइंग. आता तो ज्या वेळेला प्रार्थना करतोय तर असं म्हणलेलं आहे की तो प्रार्थना करत असता त्यावर तो उभा राहिला व इस्रायलाच्या सर्व समुदायापुढे आपले गुडघे टेकून त्याने आपले हात आकाशाकडे पसरले. काय म्हणलंय? फर्स्ट ही स्टँड्स अप ऑन द पोडियम, त्याच्यानंतर तो हात पसरतोय, त्याच्यानंतर तो गुडघ्यावर गेलेला आहे. ही इज नीलिंग डाऊन ऑन हिज नीज अँड ही इज प्रेइंग. ना आय वॉन्ट टू रिमाइंड यू, हा कोण होता? शल्मोन इस्रायलचा राजा होता. ही वॉज द किंग ऑफ इस्रायल. आणि कशासमोर तो प्रार्थना करतोय? तर असं म्हणलंय, त्यांनी यहोवाच्या वेदीसमोर इस्रायलाच्या सर्व समुदायापुढे उभे राहून ही प्रार्थना केली. सर्व समुदायापुढे, इन फ्रंट ऑफ द होल कॉंग्रिगेशन, अ किंग वॉज ऑन हिज नीज. वाय? आपण हे सहसा पाहतो का की एक राजा जो आहे तो गुडघ्यावर जातो, प्रार्थना करतो? नाही. पण एक राजा ज्या वेळेला प्रार्थना करतोय तर त्याला माहिती की त्याचं पण एक कोणतरी वर आहे किंवा त्याचाही एक राजा आहे आणि त्याच्यासमोर मला गुडघे टेकणं गरजेचं आहे. कारण हे मंदिर माझं नाहीये, तर हे मंदिर कोणाचं आहे? देवाचं आहे. ही इज प्रेइंग टू द लॉर्ड दॅट दिस इज युअर टेम्पल. लॉर्ड, तू इथं येऊन आता वस्ती कर, तुझी उपस्थिती इथं उतरून येऊ दे. लेट अस वर्शिप यू. बरोबर आहे. आणि ही प्रार्थना करत असताना जर आपण पाहिलं की तो पुढे जाऊया, आपण 18 वचन वाचूया. तो प्रार्थना करत असताना एक विशेष बातमी जी आहे ना तो आपल्याला देतो. शल्मोन प्रार्थना करता करता असं म्हणतो, 18 वर्षामध्ये आपण वाचूया सर्वजण. तो म्हणतो, परंतु देव खरोखर मनुष्यांबरोबर पृथ्वीवर वस्ती करील काय? पहा, आकाशे व आकाशांची आकाशे यांच्यात तू मावत नाहीस, तर मग जे घर मी बांधले आहे त्यात तरी तू कसा मावशील? Solomon says that, Lord, I know that there is no house, there is no building that can contain you. मी असं कुठलंही घर बांधू शकत नाही, कुठलीही इमारत अशी बांधू शकत नाही ज्याच्यामध्ये तू समावून जाशील, वेअर यू विल ऍक्च्युअली बी ऑक्युपाइड, फुल्ली एनक्लोज्ड अँड यू कॅन बी कम्फर्टेबल. कारण तो म्हणतो, इनफॅक्ट द होल अर्थ कॅनॉट कंटेन यू. पूर्ण पृथ्वी जी आहे ना ह्याच्यामध्ये देखील तू मावू शकत नाही, आकाशांच्या आकाशामध्ये तू देखील मावू शकत नाही. यू कॅनॉट इवन बी कंटेन्ड इन द हेवन्स ऑफ द हेवन्स. दॅट इज हाऊ बिग यू आर, हाऊ मेजेस्टिक यू आर. तेवढा महान आहेस तू, तेवढा गौरवी तू, तेवढं तुझं गौरव आहे की कुठं तू मावशील. तरी देखील तो काय म्हणतो, येट लॉर्ड दिस इज युअर हाऊस ऑफ प्रेयर डेडिकेटेड फॉर यू. काय म्हणतो तो? आपण वाचूया पुढं. तो म्हणतो की तरी हे यहोवा माझ्या देवा, जी आरोळी व प्रार्थना तुझा सेवक तुझ्या पुढे करीत आहे ती ऐकायला तू आपल्या सेवकाची प्रार्थनेकडे व त्याच्या विनंतीकडे लक्ष लाव. ज्या स्थानाविषयी तू म्हटले की मी माझे नाव तेथे ठेवीन, त्या स्थानाकडे म्हणजे ह्या घराकडे तुझे डोळे अहोरात्र उघडे असावे. जी प्रार्थना तुझा सेवक या स्थानाकडे वळून करील ती तू ऐक. ही सेइंग दॅट लॉर्ड, आय अंडरस्टँड देर कॅन बी नो हाऊस, देर कॅन बी नो बिल्डिंग इन विच यू कॅन बी कंटेन्ड. असं कुठलंच नाहीये जागा, ना पृथ्वी ना आकाशांमध्ये देखील. परंतु तरी देखील प्रभू, तू या मंदिरामध्ये तुझी उपस्थिती उतरून आण. इथून तू आम्हाला तुझी उपासना करण्यासाठी संधी दे. कारण इथून जो कोणी प्रार्थना करेल, लेट हिम बी एबल टू रीच द लॉर्ड. आणि त्यानंतर तू त्याची प्रार्थना ऐक आणि त्यांचं सहाय्य कर. नाव दिस हाऊस ऑफ द लॉर्ड, हे जे देवाचं जे मंदिर होतं, हे मंदिर कशाचं मंदिर झालं होतं? आता इथून पुढं हे मंदिर फक्त अर्पणांसाठी मंदिर नव्हतं. इट वॉज नॉट जस्ट अ टेम्पल ऑफ सॅक्रिफाईस, बट इट इज बिकमिंग अ टेम्पल ऑफ प्रेयर. जर लेवीचं पुस्तक आपण जर वाचलं तर आपण पाहतो की देवाने दर्शन मंडपामध्ये इतकी मोठी लिस्ट दिली की कशा वेगवेगळ्या प्रकारची अर्पण होते, हे की नाही? होमार्पण होतं, पापार्पण होतं, शांतार्पण होतं. There are various types of sacrifices. But see what the Lord is doing through Solomon here. शल्मोनाद्वारे आपल्याला आता हे समजतंय की आता हे मंदिर फक्त सॅक्रिफाईसचं मंदिर राहिलेलं नाही, तर आता हे प्रार्थनेचं मंदिर होत आहे. No doubt, the first temple was also a house of prayer. We are not denying it, but he is just reminding us. The focus has been now shifted, and now
इज बिंग टोल्ड टू अस की आपल्याला प्रार्थना देखील जो कोणी या मंदिरासाठी करेल, या मंदिराकडून करेल. इनफॅक्ट तो पुढे जाऊन हे पण म्हणतो की जो कोणी या मंदिराकडे बघून देखील प्रार्थना करेल ना, त्याची तू प्रार्थना आहे. बरोबर आहे. नाव वी नीड टू अंडरस्टँड की ज्या वेळेला तो हे प्रार्थना करत आहे, जे मंदिरासाठी तो प्रार्थना करत आहे, त्या प्रार्थनेमध्ये तो देवाकडे एक आरोळी करतो की तू ही प्रार्थना ऐक. आणि पुढं काय कर, तर वाचूया आपण. हे 21व्या वचनामध्ये तो म्हणतो. आपण सर्वजण 21वं वचन वाचूया. 6वा अध्याय 21वं वचन. आणि जेव्हा तुझा सेवक व तुझे इस्रायल लोक ह्या स्थानाकडे प्रार्थना करतील, तेव्हा तू त्यांच्या विनंत्या ऐक. होय, तू आकाशातून आपल्या राहण्याच्या ठिकाणातून ऐक व ऐकशील तेव्हा क्षमा कर. तो म्हणतो की लॉर्ड, आय नो दॅट यू विल बी हिअरिंग. तू ऐक प्रभू, तू ऐक. या पवित्र मंदिराला तू काय कर, सॅन्क्टिफाय कर. आणि त्याचबरोबर तो पुढं अजून एक गोष्ट काय सांगतो, तो हे म्हणतो की प्रभू, ज्या ज्या वेळेला तू इथून कोणाचीही प्रार्थना ऐकशील तर तू काय कर, तू क्षमा कर. Whenever there are people praying in this temple, if there is an Israeli, if there is a foreigner, जे आपण पुढे वाचूया, तो म्हणतो की जो कोणी प्रार्थना करत असेल, प्रभू तू क्षमा कर. Now there is something weird आणि एक खूपच अद्भुत वेगळीच गोष्ट आपण पाहतो की शलोमोन डायरेक्ट प्रार्थनेमध्ये असंच सांगतो की त्याला तू क्षमा कर. आपल्याला हे माहित पण नाही की ती प्रार्थना कशी असेल, कशा प्रकारची प्रार्थना असेल, कशासाठी ती प्रार्थना असेल. वी डोंट नो. येट सॉलोमन सेज दॅट फादर फॉरगिव्ह देम और प्रोव्हाइड युअर फॉरगिव्हनेस. एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची की का फॉरगिव्हनेस इम्पॉर्टंट आहे. कारण माणसाला सतत क्षमेची गरज आहे. द लॉर्ड इज देअर टू प्रोव्हाइड हिज फॉरगिव्हनेस, बट मॅन इज इन कॉन्स्टंट नीड ऑफ फॉरगिव्हनेस. आणि देवाची सगळ्यात अद्भुत कार्य जे त्यांनी केलंय माहितीये का काय? व्हॉट इज द ग्रेटेस्ट डीड दॅट द लॉर्ड हॅज डन? द ग्रेटेस्ट डीड दॅट द लॉर्ड हॅज डन इज नॉट क्रिएशन, इज नॉट दीज कंट्रीज और नॉट इवन इस्रायल, बट इट इज फॉरगिव्हनेस. सर्वात मोठं आणि सर्वात उत्तम जे कार्य देवाने ऍक्च्युली केलंय, उत्तम म्हणण्यापेक्षा ते सर्वच कार्य उत्तम आहे, बट द ग्रेटेस्ट डीड दॅट ही डिड वॉज ऍक्च्युली द फॉरगिव्हनेस दॅट ही प्रोव्हाइडेड यू अँड मी. बिकॉज वी आर इन कॉन्स्टंट नीड ऑफ फॉरगिव्हनेस. आणि म्हणून शलोमोनाला हे माहित होतं. रिमेंबर दिस, सॉलोमन इज सेड टू बी द वाइजेस्ट मॅन इन द वर्ल्ड. हे की नाही? वाइजेस्ट मॅन. त्याच्यासारखं विजडम कोणाकडे नव्हतं, ज्ञान कोणाकडे नव्हतं. ही नोज दॅट मॅन नीड्स फॉरगिव्हनेस अँड दॅट्स वाय ही प्रेज. आणि तो त्याचबरोबर काय म्हणतो की देवा तू क्षमा कर. ज्या ज्या वेळेला तू प्रार्थना ऐकशील तू क्षमा कर. नाव लेट्स सी व्हॉट ही गोज ऑन टू से. आपण हे पुढं वाचूया की तो पुढे जाऊन हे काय सांगायचा प्रयत्न करतोय. 26 आणि 27वं वचन आपण वाचूया. लेट अस ऑल रीड द चॅप्टर 6 आणि वर्स 26 अँड वर्स 27. त्यांनी तुझ्या विरुद्ध पाप केल्यामुळे आकाश बंद झाले व पाऊस पडला नाही. तेव्हा तू त्यांना पीडित असताना जर त्यांनी या ठिकाणाकडे प्रार्थना केली आणि तुझे नाव मानले व आपले पाप सोडले, तर तू आकाशातून ऐक आणि तुझे सेवक व तुझे लोक इस्रायल यांच्या पापांची क्षमा कर व ज्या चांगल्या मार्गात त्यांनी चालावे तो त्यांना शिकव. आणि जो तुझा देश तू आपल्या लोकांना वतन म्हणून दिला त्यावर तू पाऊस पाड. सॉलोमन सेज की ज्या ज्या वेळेला हे लोक पुन्हा एकदा येतील आणि तुझ्या या मंदिरामध्ये येऊन ते प्रार्थना करतील, तर तू त्यांची प्रार्थना ऐक. आकाशातून त्यांची तू प्रार्थना ऐक. आणि जर ह्यांच्या देशावर, या भूमीवर जर पाऊस पडत नसेल किंवा पाऊस थांबला असेल, ही सेज दॅट फादर यू फॉरगिव्ह देम. जर ते तुझा मुख शोधत जर ते तुझ्याजवळ आलेत तर त्यांना तू क्षमा कर आणि तू काय कर, तू त्यांच्यावर पाऊस पाड. नाउ दिस इज आवर वे टू लिव्ह. आवर गोल, आपला जो गोल आहे ना, आपल्या प्रत्येक प्रार्थनेतनं, जरी तुम्ही स्वतः वैयक्तिक करत असाल, तुमच्या कुटुंबामध्ये देखील करत असाल किंवा मंडळांमध्ये जरी आपण प्रार्थना जेव्हा करतो, दिस शुड बी आवर गोल, आवर एंड गोल ऑफ एव्हरी प्रेयर सेशन. आणि ते काय माहिती का? टू बी रिमाइंडेड ऑफ द गुड वे ऑफ लाईफ.
की चांगल्या पद्धतीने कसं जगायचं हे आपल्याला प्रत्येक वेळेला देवाच्या वचनाद्वारे आणि देवाच्या ह्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला कळत राहावं. जस्ट टू अंडरस्टँड हाऊ टू लिव्ह. कारण असं म्हणलेलं आहे की इंग्लिशमध्ये असं म्हणलंय, टीच देम, मी तुमच्यासाठी 27th वर्स इंग्लिशमध्ये वाचतो. असं म्हणलंय, टीच देम द राईट वे टू लिव्ह अँड सेंड रेन ऑन द लँड अँड गिव्ह युअर पीपल इनहेरिटन्स. एक गोष्ट अशी आहे, तो त्यांना म्हणतो की त्यांना तू शिकव की कसं चांगलं जगलं पाहिजे. अँड दिस इज व्हॉट वी आर डुईंग टुडे. दिस इज आवर एम, दिस इज आवर गोल. हे समजण्यासाठी की देवाला आपल्याकडनं कशी अपेक्षा आहे, कसं आपण जगावं, कशा प्रकारे त्याच्याकडे आपण यावं आणि प्रार्थना करावी. आणि मग तो त्यापुढे हे पण म्हणतो, जर ह्यांच्यावर पाऊस पडत नसेल, ह्यांची भूमीवर जर पाऊस पडत नसेल, ह्यांना तू क्षमा कर आणि तू काय कर, ह्यांना तू पाऊस दे. टुडे वी नीड रेन. वी नीड रेन ऑन आवर लँड. वी नीड द रेन ऑफ हिलिंग. बरोबर आहे. आज आपण देवाकडे काय प्रार्थना केली पाहिजे की देवा तुझ्या अक्षरशः आरोग्याचा पाऊस तू आमच्यावर पाड, है ना, किंवा तुझा हिलिंगचा पाऊस जो आहे ना, रेन हिलिंग ऑन आवर लँड टुडे ऑर ऑन दिस अर्थ. वी नीड इट. पण आपण काय केलं पाहिजे? वी मस्ट सीक द लॉर्ड. सॉलोमन सेज दॅट वेन एव्हर दे कम अँड दे टर्न फ्रॉम देअर सिन्स अँड दे सीक युअर फेस, लिसन टू देम अँड फॉरगिव्ह देम. असा तो देवाकडे प्रार्थना करत आहे. 28 वचन आपण वाचूया. पुढे तो काय म्हणतो पाहूया. आता 28 वचन जे आहे ना, ते वचन ऍक्च्युली मेन एका प्रकारे आपल्याला लागू होतं या परिस्थितीला. तो म्हणतो, देशात दुष्काळ असला, मरी असली, पिके करपून टाकणारा वारा किंवा भेरड किंवा टोळ किंवा घुली ही असली, त्यांच्या शत्रूंनी त्यांच्या देशातील नगरात त्यांना वेढा घातला, काही पीडा किंवा दुखणे असले, तेव्हा जर काही प्रार्थना किंवा काही विनंती कोणत्याही मनुष्यांकडून किंवा तुझ्या सर्व इस्रायल लोकांकडून करण्यात येईल, ते एक एक आपापली पीडा व आपापले दुःख जाणून आपले हात या घराकडे पसरतील, तर तू आकाशातून आपल्या राहण्याच्या ठिकाणातून ऐक व क्षमा कर. शलमोन म्हणाला की देवा पुढे जाऊन जर कुठल्याही प्रकारचं मरी येईल, सी दॅट इज वाय ही इज कन्सिडर्ड ॲज द मोस्ट वायजेस्ट मॅन, है की नाही. त्याला एका प्रकारे देवाने ऑलरेडी दाखवलं होतं. ही न्यू कशा प्रकारची परिस्थिती पुढे येऊ शकते, कशा प्रकारची संकट जे आहे त्याच्या लोकांवर येऊ शकतं. ही न्यू दिस अँड दॅट्स वाय ही सेज अँड ही प्रेज टू द लॉर्ड की देवा अशी वेळ येत आहे, तू मला दाखवलेलं आहेस. आणि ज्या ज्या वेळेला अशी परिस्थिती येईल आणि तुझे लोक, तुझे सेवक, जर कोणी देखील असं म्हणले, इफ देर इज एनीबडी इवन वन मॅन प्रेइंग टुवर्ड्स दिस टेम्पल, तर त्यांना तू क्षमा कर आणि त्यांना तू काय कर, ह्या गोष्टीतनं तू सुटका दे. आता एक गोष्ट समजण्यासारखी अशी आहे की ज्या वेळेला तो प्रार्थना करतोय, तर आपल्याला तो हेच सांगून द्यायचा प्रयत्न करतो की एव्हरी टाइम यू सी समथिंग अनयुज्युअल, ज्या ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये पण कुठल्याही प्रकारची मरी असेल, कुठल्याही प्रकारचं जर संकट असेल, व्हॉट यू नीड टू डू इज व्हॉट ही इज टेलिंग हिअर, की जर देवा यांच्यावर पीडा आली आणि त्यांनी जाऊन प्रार्थना केली, म्हणजेच काय, त्याची अपेक्षा काय, पीडा आल्यानंतर तुम्ही प्रार्थना करावं. दॅट इज व्हॉट ही इज एक्सपेक्टिंग ऑल ऑफ अस टू डू. इफ देर इज अ प्रॉब्लेम, नो डाऊट आपण बऱ्याच वेळेला काय करतो, आपण ज्या ज्या वेळेला आपल्यावर चांगल्या गोष्टी येतात, चांगल्या गोष्टी आपल्याबरोबर घडतात, वी रिमेंबर द लॉर्ड, वी थँक हिम. बट समटाइम्स इन आर डिफिकल्ट टाइम्स इट गेट्स डिफिकल्ट. आपण त्याला कधी कधी आठवण करायची विसरून जातो किंवा तेवढा सहसा करत नाही जितका आपण केली पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो की ज्या ज्या वेळेला अशी मरी येईल किंवा ज्या ज्या वेळेला असा अनर्थ होईल किंवा संकट येईल, तर तुम्ही काय करा, तर तुम्ही जाऊन प्रार्थना करा. कारण मी देवाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्यांनी तुमची प्रार्थना ऐकावी. दॅट्स वाय वेन एव्हर यू सी समथिंग अनयुज्युअल, यू गो ऑन युअर नीज अँड यू प्रे. सॉलोमन इज इन्स्पायरिंग यू अँड इन्स्पायरिंग मी. शलमोन राजा तुम्हाला आणि मला उत्तेजित करत आहे की अशा परिस्थितीमध्ये प्रार्थना कर. आणि आपण पुढे वाचूया की तो काय म्हणतो, की कशा प्रकारचे लोक आहेत जे तुझ्या जवळ येऊन प्रार्थना करत आहेत. आपण वाचूया 30 वचन पुन्हा एकदा वाचूया. असं म्हणले, तर तू आकाशातून आपल्या राहण्याच्या ठिकाणातून ऐक मग क्षमा कर आणि त्या प्रत्येकाला त्याच्या सर्व मार्गाप्रमाणे दे. त्याचे अंतःकरण तू जाणतोस, कारण तूच मात्र सर्व मनुष्यांच्या संतानांची अंतःकरणे जाणतोस.
सॉलोमन इज सेइंग, शल्मोन राजा असं म्हणत आहे की प्रभू त्यांना तू क्षमा कर आणि त्यांच्या मार्गाप्रमाणे त्यांना तू दे. व्हॉट एव्हर दे आर आस्किंग, व्हॉट एव्हर देअर वेज आर, यू ट्रीट देम राईट ओ लॉर्ड, कारण तूच एक रायचियस देव आहेस. पण तो पुढे एक गोष्ट सांगतो, तो म्हणतो की तुला एकट्यालाच, तूच तूच जाणतोस की प्रभू मनुष्याचे अंतःकरण कसे आहे. And not just of one man, but of entire mankind, of all men. You alone know how is the heart of men. बरोबर आहे. आता इथं आपल्याला एक गोष्ट समजतं, कारण इर्मायाच्या पुस्तकामध्ये इर्माया काय म्हणतो माहितीये का, इन जेरेमाया चॅप्टर 17 and verse I think 9 he says that the heart of a man is deceitful. मनुष्याचे अंतःकरण कसे दुष्ट आहे आणि ऍक्च्युली दुष्टाईकडे लागलंय, इज डेस्परेटली गोइंग टुवर्ड्स विकेडनेस. द हार्ट ऑफ अ मॅन, मनुष्याचं अंतःकरण कसं आहे, कपटी आहे आणि दुष्टाईकडे लागलेलं आहे. आणि हू कॅन नो इट, तो असं पण म्हणतो की हू कॅन नो द हार्ट ऑफ अ मॅन. म्हणजेच काय, तो इनफॅक्ट हे सांगायचा प्रयत्न करतो की अक्षरशः मनुष्याचं अंतःकरण कोण समजू शकतं, कोण तपासून पाहू शकतं. आम्ही स्वतः देखील आमचं अंतःकरण जाणू शकत नाही. वी ऑल्सो समटाइम्स डोंट अंडरस्टँड व्हॉट इज इन आवर हार्ट्स. आणि अशा प्रकारामध्ये, अशा वेळामध्ये आपण काय केलं पाहिजे, व्हॉट डू वी अंडरस्टँड, व्हॉट शुड वी डू, जेव्हा आपल्याला स्वतःला आपलं अंतःकरण समजत नाही. दावीद स्तोत्रामध्ये काय म्हणतो माहिती का, दावीद 39व्या स्तोत्रामध्ये असं म्हणतो की देवा, सर्च माय हार्ट ओ लॉर्ड, अँड इफ देर इज एनी इनिक्विटी सर्च माय थॉट्स, सी इफ देर इज एनी ऑफेन्सिव्ह वे और विकेड वेज इन मी. दावीद म्हणतो की देवा, माझ्या अंतःकरणाचा तू शोध कर, ह्याला तू अक्षरशः तपासून घे. आणि ह्या गोष्टी, ह्या माझ्या अंतःकरणामध्ये जर तू असं काही पाहशील किंवा असं काही तुला न आवडणारी गोष्टी, तो अक्षरशः ही सेइंग रिमूव्ह देम फादर. व्हॉट इज ही ट्राइंग टू से, ही इज ट्राइंग टू से, डेव्हिड इज सेइंग दॅट देवा, मी तर स्वतःचं अंतःकरण पण तपासू शकत नाही, म्हणून तू माझा अंतःकरणाचा शोध घे. आय माय सेल्फ कॅनॉट सर्च माय हार्ट, देन हू कॅन सर्च माय हार्ट, माय फादर कॅन सर्च माय हार्ट. कारण तूच, जसा शल्मोन इथं म्हणला, कारण तू आणि तूच जो आहे, तू सर्व मनुष्यांच्या आणि मनुष्यांच्या संतानांची अंतःकरणे जाणतोस. अँड दिस इज व्हॉट वी आर सपोज टू डू. कारण अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपल्या अंतःकरणाला पण आपल्याला माहित नाही आपल्याला काय पाहिजे, वी आर इन अ प्रॉब्लेम, वी डोंट नो व्हॉट टू डू, सॉलोमन इज सेइंग कम टू द टेम्पल अँड प्रे. तुम्ही काय करा, मंदिरामध्ये या आणि प्रार्थना करा. दॅट इज वाय दिस इज बिंग बिल्ट ॲज अन ऑफरिंग ऑफ प्रेयर. आणि हेच ऍक्च्युली हे पूर्णपणे ह्या अध्यायाबद्दल आहे, कारण तो त्या मंदिराबद्दल तो प्रार्थना करत आहे की देवा, या मंदिरामध्ये होणाऱ्या प्रत्येक प्रार्थना तू काय कर, तू ऐक. द टेम्पल इज इम्पॉर्टंट. आणि काय म्हणलेलं आहे, टेम्पल ऑफ द लॉर्ड काय, द टेम्पल ऑफ द लॉर्ड इज एव्हरी दॅट प्लेस फ्रॉम वेअर प्रेयर्स आर असेंडिंग. ज्या ठिकाणाहून देवाचे लोक एकत्रित येऊन प्रार्थना करत आहेत आणि देवाची स्तुती गायन करत आहेत, दॅट इज एक्झॅक्टली वेअर ही रिसाइड्स, दॅट इज हिज टेम्पल. कशासाठी, वाचूया आपण 31वं वचन. यासाठी की जो देश तू आमच्या पूर्वजांना दिला, त्यात जे ते जगतील तोपर्यंत त्यांनी तुझ्या मार्गात चालायला तुझे भय धरावे. वाय शुड वी डू दिस, सो दॅट वी माइट सीक यू ओ लॉर्ड. आपण हे का केलं पाहिजे, का तू यांचा क्षमा कर, का यांच्या अंतःकरणाचा शोध घे. कारण आम्ही आमच्या अंतःकरणाचा स्वतःहून शोध घेऊ शकत नाही. तर तू आमच्या अंतःकरणाचा शोध घे, ह्याच्यातनं न आवडणाऱ्या गोष्टी तू काढ आणि आम्हाला तू तुझा भय धरायला तू शिकव. आम्ही तुझा भय धरावे म्हणून तू या गोष्टी कर. पुढे जाऊन तू काय म्हणतो पाहूया. लेट्स सी इन वर्स 32. आणखी जे परके तुझ्या इस्रायल लोकातले नाहीत, ते तुझे मोठे नाव, तुझा बलवान हात व तुझा लांबवलेला बाहू यांच्यासाठी दूर देशातून येतील आणि ते येऊन या घराकडे प्रार्थना करतील, तेव्हा तू आकाशातून, म्हणजे आपल्या राहण्याच्या ठिकाणातून ऐक. तो कोणाबद्दल म्हणतोय. नाव सॉलोमन सेज दॅट फर्स्ट लॉर्ड, इफ दीज पीपल आर प्रेइंग, जर ते या प्रॉब्लेमसाठी प्रे करत असतील किंवा ते दुसऱ्या प्रकारच्या पिढ्यांसाठी प्रार्थना करत असतील किंवा कुठला शत्रू उतरून प्रार्थना करत असतील, देवा तू ह्यांची प्रार्थना तू ऐक. पुढे जाऊन तो हे देखील म्हणतो की जर देवा या लोकांमध्ये, म्हणजेच इस्रायल समाजामध्ये राहणारे जर कुठला परका असेल, इफ देर इज अ फॉरेनर, इफ देर इज अ जेंटाईल लाईक यू अँड मी, जर कुठला परका व्यक्ती असेल ज्याच्याबरोबर तुझा करार नाहीये, ज्यांच्याबरोबर सुनतेचा करार देखील झालेला नाही, इफ देर इज नो कव्हरेंट दॅट हॅज एव्हर बीन बिल्ट,
तर तू त्यांचे पण प्रार्थना तू ऐक. Solomon is praying that Lord hear their prayers. Now what is important is की तू ज्या वेळेला असं म्हणतो की तू या परक्यांचा पण प्रार्थना आहे, तर आता आपल्याला हे समजून घ्यायचं की आपण कुठल्या स्थितीत आहोत, and where do we belong? In God's eyes, in God's family line, where do we belong? The Lord called us. देवाने आपल्याला काय केलंय? बोलावलं, आपल्यावर प्रीती केली, आपल्याला निवडलं, आपल्यासाठी तो वधस्तंभावर काय झाला? अक्षरशः एक लिव्हिंग सॅक्रिफाईस झाला. ही डायड ऑन द क्रॉस फॉर अस, अँड देन ही अडॉप्टेड अस. त्याचबरोबर त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी आपल्याला अक्षरशः त्याच्या पूर्ण परिवारामध्ये त्यांनी आपल्याला दत्तक करून घेतलेलं आहे. ही अडॉप्टेड अस, अँड देन ही हॅज कॉल्ड अस हिज चिल्ड्रन. 1 John chapter 1 verse 12, हे की नाही? देवाने आपल्याला त्याचा लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. वाय आय एम टेलिंग यू ऑल दिस इज बिकॉज इथं शलमोन परक्यांसाठी पण म्हणतो की देवा तू ह्यांची पण प्रार्थना ऐक. पण आज आपण कोण आहोत? तर आज आपण देवाचे लेकरं, स्वतः देवाचे लेकरं आहोत. दिस इज व्हॉट द बायबल कॉल्स यू अँड मी. इट इज आवर आयडेंटिटी इन द लॉर्ड. So listen to their prayers. Now, if God is going to listen to the prayers of Gentiles, don't you think He's going to listen to our prayers? आपले प्रार्थना का नाही ऐकणार तू? 33वा वचन वाचूया, काय म्हणतो तो? तेव्हा तू आकाशातून म्हणजे आपल्या राहण्याच्या ठिकाणातून ऐक, आणि ज्याविषयी परका तुला हाक मारील त्या सर्व प्रमाणे कर, यासाठी की पृथ्वीतल्या सर्व लोकांनी तुझ्या इस्रायल लोकांसारखे तुझे नाव जाणावे व तुझे भय धरावे. कोणी जाणावे नाव तुझे? सर्व लोकांनी. जसे तुझे लोक आहेत, इस्रायलचे लोक, जसे ते भय धरतात, जसे ते तुला जाणतात, तसं संपूर्ण जगाने तुला जाणावं म्हणून तू या परक्यांची देखील प्रार्थना तू ऐक, असं देव इथं शल्मोनाद्वारे आपल्याला सांगत आहे. This is exactly what you and me are called for, to pray. Lift our hands up and pray to the Lord. You and I are our temples. The temple of the Lord. है ना? देवाने आपल्याला कसं बनवलंय? देवाचं स्वतःचं एक जिवंत मंदिर म्हणून बनवलेलं आहे. We need to pray and plead for forgiveness. Forgiveness for so many things. पाहूया आपण का. Now, let's jump on to verse number 28. पाहूया आपण 38. आपण पाहूया इथे काय होतंय. 38, verse number 38. आणि त्यांना कैद करून नेले तेथे आपल्या पाडवपणाच्या देशात जर त्यांनी आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जीवाने तुझ्याकडे फिरून त्यांचा जो देश तू त्यांच्या पूर्वजांना दिला व जे नगर तू निवडले व जे घर मी तुझ्या नावासाठी बांधले आहे त्याकडे तुझी प्रार्थना केली, तर तू आकाशातून आपल्या राहण्याच्या ठिकाणातून त्यांची प्रार्थना व त्यांच्या सर्व विनंत्या ऐक व त्यांचे कार्य सांभाळ. इथं तो काय म्हणला की जर तुझे लोक जे आहेत ना, इफ इस्रायल इज एव्हर टू गो इन बॉन्डेज. इट इज इंटरेस्टिंग टू सी ना की शल्मोन असं का म्हणतोय. शल्मोनाला काय माहित की पुढे जाऊन इस्रायल बॉन्डेजमध्ये जाणार आहे किंवा कॅप्टिव्हिटीमध्ये जाणार आहे. म्हणतात ना, शल्मोन कसा होता? तो फार हुशार होता. देवाचं ज्ञान आणि देवाचं जे विजडम होतं ते त्याच्यावर भरपूर होतं. आणि ही न्यू दिस की अशी परिस्थिती. आणि अशा परिस्थितीमध्ये देखील जर कोणी प्रार्थना केली, तुझ्या लोकांनी जर ह्या मंदिराकडे बघून जर प्रार्थना केली, या देशाकडे बघून जर प्रार्थना केली, तर लिसन टू देम फादर. नाव असं तो जेव्हा प्रार्थना करतो तर तो काय म्हणतो, कशा प्रकारे त्यांनी जर प्रार्थना केली, तर जर त्यांनी त्यांच्या सेन्सेसमध्ये जर आले, त्यांना कळालं की आपण चुकलो होतो, त्यांनी पश्चाताप केला, त्यांनी त्यांच्या चुकीच्या गोष्टींपासून मार्गांपासून फिरले आणि मग त्यांनी प्रार्थना केली, तर तू काय कर, त्यांची प्रार्थना ऐक. नाव बिग क्वेश्चन इज दिस, आपण हे इंटरसेशन प्रेयर्स का करत आहोत? तुम्ही मला असं म्हणाल की अरे आपण तर काही चुकीचं वागत नाही, आपण तर तसे नाही दुष्ट लोकांसारखे, आपण तर देवाला भिणारे लोक आहोत, बरोबर आहे? आपण तर जरी अशा परिस्थितीमध्ये आहोत, बट वी डिड नॉट सिन, वी आर नॉट डुईंग एनी काइंड ऑफ आयडल वर्शिप. Now why should we pray for this COVID and everything? Now let me tell you one interesting thing. अशा प्रकारे ज्या वेळेला हे देवाचं पूर्ण घराणं जे होतं, होल इस्रायल वेंट इन टू कॅप्टिव्हिटी. डू यू नो दॅट देअर वॉज वन पर्सन हु वॉज प्रेइंग रेग्युलरली. एक असा व्यक्ती होता देवाचा दास जो दररोज प्रार्थना करत होता, दररोज. इनफॅक्ट तो त्याच्या प्रार्थनेमुळे पुढे जाऊन प्रॉब्लेममध्ये पण पडतो. माहिती आहे ना कोण आहे हा? बाबेलमध्ये असताना इट इज डॅनियल.
देवाचा सेवक दानियल. आणि तुम्हाला माहिती आहे का, पूर्ण शास्त्रामध्ये, इनफॅक्ट इन द ओल्ड टेस्टमेंट इफ यू सी, डॅनियल इज वन ऑफ द टू पीपल ज्यांच्याबद्दल कुठलाही पाप रेकॉर्डेडच नाहीये, की ह्यांच्याद्वारे पाप घडला. आय अंडरस्टँड ऑल मेन हॅव सिन्ड, बट दे वर सो होली की त्यांच्याबद्दल पापच काय रेकॉर्डेड नाहीये. कुठले होते? दुसरा इज जोसेफ. योसेफाबद्दल कुठंच पाप रेकॉर्डेड नाही. तसंच दानियलाबद्दल पण कुठंच पाप रेकॉर्डेड नाहीये. ही इज ओनली वन ऑफ द टू. नाव वेन ही प्रेड, डू यू नो दॅट इवन डॅनियल प्रेड? प्रत्येक वेळेला तो खिडकी उघडायचा, यरुशलेमेकडे नजर लावायचा आणि तो प्रार्थना करायचा. का? कारण त्याला माहित होतं, शल्मोनाने ही प्रार्थना केली होती की जर तुझे लोक पाडापणात गेले आणि त्यांनी जर त्या ठिकाणाहून ह्या देशाकडे किंवा या मंदिराकडे जर पाहून देखील जर प्रार्थना केली ना, तर तू त्यांची प्रार्थना ऐक. जर त्यांनी त्यांच्या पापापासून ते फिरले, तुझं मुख त्यांनी शोधलं जर आहे, दे आर सिकिंग युअर फेस, यू लिसन टू देम. नाव इट्स इम्पॉर्टंट. दानियल काय केला असता, जर आता आपल्याला जो प्रश्न पडलाय ना, आपण का प्रार्थना करावं, तर दानियल काय म्हणला असता, मी तर कुठलाच पाप केला नाही रे, मी तर सगळ्यात जास्त भक्ती आहे. आय एम द मोस्ट डिवोट पर्सन, मोस्ट रायचियस अमंगस्ट यू ऑल. पण दानियल जेव्हा प्रार्थना करतो ना, तर तो प्रार्थना कशी करतो माहिती का? लॉर्ड वी हॅव सिन्ड. दानियल ज्या वेळेला खिडकी उघडून प्रार्थना करायचा ना, तो प्रार्थना करायचा की प्रभू, आम्ही पापात पडलेलो आहोत, आम्ही पापी आहोत, आम्हाला तू क्षमा कर. नाव तो जेव्हा प्रार्थना करतो, तो म्हणतो आम्ही पापी आहोत, वी हॅव सिन्ड. तो असं नाही म्हणला की हे पापी आहेत, हे बाकीचे लोक पापी आहेत, मला शद्रक मेशक अबेदनगोला आम्हाला चौघांना सोडलं, हे बाकीचे लोक सगळे पापी आहेत, ह्यांनी तुझ्या विरुद्ध बंड केला आहे, किंवा ह्यांनी मूर्ती पूजा केली आहे, आम्ही नाही केली. किंवा हे जे विधर्मी लोक आहेत हे पापी आहेत, हे बाबेलचे राहणारे लोक, हे जेंटाइल्स जे आहेत, दे आर द वन्स हू आर सिनर्स. आय एम नॉट सिनिंग बट दे आर द सिनर्स. नो, ही डिड नॉट डू दिस. दानियल म्हणतो की ही अस्युम्ड रिस्पॉन्सिबिलिटी. दानियलांनी काय केलं होतं, त्यांनी जबाबदारी ओढून घेतली होती स्वतःवर, आणि मग तो त्या जबाबदारीने देवाकडे प्रार्थना करून म्हणतो की प्रभू, आम्ही चुकलो आहोत, किंवा आम्ही पाप केलं आहे. आम्ही, दानियल ज्याच्या विरुद्ध एकही किंवा ज्याच्याबद्दल एकही पाप नोंदलं गेलं नाही शास्त्रामध्ये, तो असं म्हणतो की आम्ही पाप केलं आहे, मी पण त्याच्यात आलो, असं तो म्हणतो. दिस इज व्हॉट यू अँड मी आर कॉल्ड फॉर, प्रेइंग ऑन बिहाफ ऑफ द पीपल. Doesn't mean that you and I have sinned in that particular sense, but we need to come to the Lord with this heart, जसं दानियलांनी प्रार्थना केली होती. We shall see this next time. पण आपण पुढे पाहूया की इथं काय होतं. शेवटचं वचन आपण 40वां वचन वाचूया की इथं काय होतं. आता हे माझ्या देवा, या स्थानात केलेल्या प्रार्थनेकडे तुझे डोळे उघडे व तुझे कान लागलेले असू दे. आता तो काय करतो, फायनली ही इज डेडिकेटिंग दिस टेम्पल टू द लॉर्ड. देवा, हे तुझं मंदिर झालेलं आहे. आता देवा, तू ह्या स्थानाकडे तुझे कान लागले राहू दे आणि तुझे डोळे देखील लागले राहू दे. बिकॉज इफ एनीबडी इज प्रेइंग फ्रॉम दिस प्लेस, हिअर देम आउट. आणि त्यांच्या प्रार्थना तू स्वीकार आणि त्यांना क्षमा कर, आणि त्यांना तू काय कर, त्यांच्या गरजा तू पुरव. नाव व्हॉट इज इम्पॉर्टंट इज वन थिंग टू अंडरस्टँड, की हे जे मंदिरासाठी तो एवढं प्रार्थना करत आहे, की या मंदिराद्वारे जे काय प्रार्थना होतील हे एवढे महत्वाचे असतील, तर एक गोष्ट आपण नवीन करारामध्ये हे शिकतो, की जे करिंथच्या पत्रामध्ये पाऊल आपल्याला सांगून देतो, 1 करिंथ 3 अध्याय, की तुम्ही हे जाणत नाही का की तुम्ही देवाचे पवित्र मंदिर आहात. डू यू नॉट नो दॅट यू आर द टेम्पल ऑफ द ट्रू अँड लिव्हिंग गॉड. ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा जो आहे ना, तुमच्यामध्ये वस्ती करतो. ही इज टॉकिंग टू द पीपल. विश्वासणाऱ्यांना तो हे म्हणतो. अँड इफ एनी मॅन सीक्स टू डिस्ट्रॉय द टेम्पल ऑफ गॉड, गॉड विल डिस्ट्रॉय हिम. का? कारण देवाचं मंदिर हे पवित्र आहे, आणि तेच तुम्ही देखील आहात. तुम्ही हे तुमच्या वेळामध्ये प्लीज वाचा. 1 Corinthians chapter 3 verse 16 and 17. तो असं म्हणतो की तुम्ही देवाचे पवित्र मंदिर आहात. And if you are God's temple is holy, that means you are holy. And now what I'm trying to remind you and me is that we are the temple of the living God. आणि ज्या वेळेला शल्मोनाने प्रार्थना केली होती की त्या मंदिरातनं कुठलीही प्रार्थना होतील ते स्वीकार कर, तसंच आपण देखील या मंदिरातनी ज्या वेळेला देवाकडे प्रार्थना करू, त्यावेळेला तो स्वीकार का नाही करणार? The point is that is this temple active in prayer? Are we seeking the face of the Lord?
कारण त्याच्याच पुढे मग जाऊन दुसरे करेन 7व्या अध्यायामध्ये आणि मग 11व्या आणि ते 15व्या वचनामध्ये जे आपले सर्व प्रसिद्ध जे वचनं झाले होते, ज्यामध्ये ऍक्च्युली देवाने त्याचं उत्तर दिलं होतं. तर तो काय म्हणतो, जे आपण सर्वात सुरुवातीला पाहिलं होतं, तो म्हणतो की जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या, व तो काय म्हणतो की जर तुम्ही तुमच्या वाईट मार्गातनं तुम्ही मागे फिरला आणि जर तुम्ही माझा शोध केला तर मी आकाशातून ऐकेल. देव असं म्हणतो आणि मी काय करेल, मी त्यांना क्षमा करेल. गॉड इज आन्सरिंग इन दॅट पर्टिक्युलर वर्स. तो म्हणतो की इफ माय पीपल हंबल देमसेल्व्स अँड टर्न फ्रॉम देअर विकेड वेज, आय विल हिअर फ्रॉम हेवन अँड फॉरगिव्ह देअर सिन्स अँड हील देअर लँड. आता कोणी प्रार्थना केली पाहिजे? इथं काय म्हणतो देव? देवाचं उत्तर आहे बरं का 7व्या अध्यायामध्ये. देव काय म्हणतो की कोण प्रार्थना केली पाहिजे? इफ माय पीपल humble themselves. Who are you and me? We are the children of God. बरोबर आहे, आपण देवाचे लेकरे आहोत. आज आपण त्याचे लोक आहोत. आणि जर आपण प्रार्थना केली, आपण आपल्या दुष्ट मार्गातून फिरलो, आपण जर देवाचा शोध केला आणि आपल्या स्वतःला नम्र केलं, तर तो आकाशातून ऐकेल. आणि ह्या पवित्र मंदिरातनं जर आपण प्रार्थना केली, तर तो प्रार्थना का नाही ऐकणार? कारण ही प्रेज आणि ही द लॉर्ड हिमसेल्फ हॅज कन्फेस्ड. देव स्वतः हे बोललेलं आहे की मी त्यांची प्रार्थना ऐकेल, त्यांना क्षमा करेल आणि त्यांच्या भूमीला काय करेल? इन देअर लँड आय विल हील देम. आता एक गोष्ट इंटरेस्टिंग येतो, काय म्हणतो, कशाचा शोध घेतला पाहिजे? सीक माय फेस. तो म्हणतो सीक माय फेस. द लॉर्ड सेज इफ माय पीपल विल सीक माय फेस. असं का नाही म्हणलं की इफ दे विल सीक माय हँड? दिस इज समथिंग दॅट व्हॉट ऑल पीपल सीक, द हँड ऑफ द लॉर्ड. का? कारण सगळं काय आपल्याला पाहिजेच असतं. लॉर्ड गिव्ह मी दिस, गिव्ह मी दॅट, लॉर्ड प्रोव्हाइड, लॉर्ड सप्लाय. बट ही सेज नॉट माय हँड बट सीक माय फेस. व्हॉट इज माय फेस? माय प्रेझेन्स. माझी उपस्थिती, माझं जे अस्तित्व आहे, मी कोण आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा, याचा शोध करा. आय विल लिसन टू यू अँड आय विल आन्सर युअर प्रेयर्स. देवाने काय म्हणलं माहिती का नोहाबद्दल? नोहाने त्या काळामध्ये देवाच्या नजरेमध्ये कृपा हे शोधून पाहिलं होतं. म्हणजे नोहा फाउंड ग्रेस इन द आईज ऑफ द लॉर्ड. कॅन यू इमॅजिन? इन द आईज ऑफ द लॉर्ड ही फाउंड ग्रेस. देवाचं हे जे देश आहे, हे जे भूमी आहे, हे जे जग आहे, आज एक भयानक परिस्थितीतून जात आहे बरं का. अँड टुडे वी हॅव सीन दॅट ॲक्च्युली वी नीड पीपल प्रेइंग इन द टेम्पल. वी डोंट हॅव अ टेम्पल बट वी हॅव दिस टेम्पल. जे देवाने आपल्याला एवढं मोठं स्थान दिलंय ना, जे तो फक्त एका मंदिरामध्ये, एका दर्शन मंडपामध्ये तो वस्ती करत होता, आज त्याची ती उपस्थिती आज तुमच्यामध्ये आहे. बिलीव्ह इन दिस. And when you are praying, pray that as if you are praying in the holy temple of the Lord. अजून एक गोष्ट अशी आहे की तो म्हणतो की जर तुझे लोक कोणी एक देखील जर प्रार्थना करत असेल यांच्या सर्वांच्या वतीने, तरी देखील त्यांची प्रार्थना तो ऐक. म्हणजेच तो काय म्हणतोय की इफ देर इज इवन वन मॅन इंटरसीडिंग इन ऑन बिहाफ ऑफ एव्हरीबडी, लिसन टू देअर प्रेयर्स. आणि आपण पाहतो की देवाने दानियेलाची पण प्रार्थना ऐकली, कारण तो एकटाच होता त्यावेळेला प्रार्थना करतो. निश्चित त्याचे मित्र पण होते, बट ॲट दॅट पर्टिक्युलर टाइम इट वॉज डेव्हिड अलोन, डॅनियल अलोन हु वॉज प्रेइंग. एक माणूस जरी असेल तर तू त्यांची प्रार्थना ऐक. If anybody is interceding, hear their prayers, O Lord. आणि त्याचबरोबर तो प्रार्थना जेव्हा करतोय, तर एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शल्मोन जो आहे ना, त्यांनी त्या काळामध्ये, त्या दिवसांमध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी देखील इंटरसीडिंग प्रार्थना केली होती की देवा, जर कोणी देखील प्रार्थना करत असेल त्यांची प्रार्थना तू ऐक. Solomon was praying for those who will be interceding for others. In a way, Solomon was interceding for everybody. And in fact, for those who are going to pray. सॉलोमनच काय करत होता? तो मध्यस्थीची प्रार्थना करत होता. ते सर्वांसाठी जे प्रार्थना करतील, जे दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतील. टुडे यू अँड आय नीड टू सीक द फेस ऑफ द लॉर्ड अँड वी नीड टू प्रे. आज माझी हीच प्रार्थना आहे की आपण सर्वांनी देवाचं जे फेस आहे, वी शुड सीक द फेस ऑफ द लॉर्ड, हे की नाही? आणि आपण देवाकडे हीच प्रार्थना करूया की देवा, आम्ही चुकलेलो आहोत. जशी दानियेलाने प्रार्थना केली, वी हॅव सिन्ड, फादर फॉरगिव्ह अस, heal this land. Shall we pray?